मेष रास या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी आणि आवाहनं दोन्ही येणार आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. नवीन प्रोजेक्ट हातात येतील ज्यामध्ये आपली नेतृत्वगुण सिद्ध करण्याला आपल्याला संधी मिळणार आहे. व्यापाऱ्यांनी विशेषतः नवीन भागीदारी करताना योग्य ती काळजी घ्यावी. उगाच घाईघाईत कुठलाही निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुने अडकलेले पैसे या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला असून रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून अभ्यासात एकाग्रता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. नवीन विषय शिकण्याच्या नवीन संधी मिळतील. प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये नातेसंबंधामध्ये स्थिरता येईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये छोटे मोठे मतभेद होऊ शकतात, परंतु ते लवकरात लवकर मिटतील. अविवाहितांना प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी दिसतील. आरोग्य दृष्टीने हा आठवडा थोडासा थकवा आणणारा असू शकतो. झोपेची कमतरता त्रासदायक ठरू शकते, तेव्हा पुरेशी झोप घ्या. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आहाराकडे योग्य तो लक्ष द्या. सामाजिक व सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिभा या आठवड्यात उंचवणार असून मित्रपरिवारात आपला मान राहणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आठवड्याचे ग्रहयोग मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे धैर्य आणि नेतृत्वगुण वाढणार असून शुक्राच्या दृष्टीमुळे नातेसंबंधामध्ये सौहार्दपूर्ण असे वातावरण निर्माण होणार आहे. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे लाल व पांढरा. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात 1 नारळ व पाव किलो गूळ अर्पण करा व ओम हनुमतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला प्रेरणादायक ठरेल आणि धैर्य आणि संयम या दोन्हीचा समतोल साधलात तर कुठलेही लक्ष्य तुमच्यापासून दूर राहणार नाही. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये प्रगती देणारा असून वरिष्ठांशी संवाद साधताना आपली स्पष्टता आणि आत्मविश्वास सिद्ध होणार आहे. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. वाद सोडा आणि संवाद साधा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक असून गुंतवणूक व व्यवहारातून नफा मिळणार आहे. घरगुती खर्च जरी वाढले तरी उत्पन्न देखील वाढणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उपयुक्त असणार असून कला, साहित्य, संगीत व नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील. अविवाहितांना नवा संबंध विकसित होण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहणार असून आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य असणार आहे. डोळे, कान किंवा हृदयाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या. मित्रांसोबत संबंध मजबूत होतील. सार्वजनिक कार्यक्रम किंवा समाजकार्य करताना मानसन्मान मिळेल व सूर्यग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमचा नेतृत्वगुण वाढणार असून शुक्र ग्रहामुळे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती सुधारणार आहे. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे रविवार व गुरुवार. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्याला 1 लाल फूल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेला सूर्याच्या समोर उभं राहून सूर्योदयाच्या वेळी जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल आणि त्यामुळे तुम्ही सहज यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून यशकीर्ती संपदा प्राप्त करून देणारा असा ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाताळताना नेतृत्वगुण सिद्ध होतील. व्यवसायात विदेशाशी संबंधित संधी लाभदायक ठरतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहणार असून उत्पन्न वाढणार आहे आणि खर्च देखील कमी होणार आहेत. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक लाभ मिळू शकतो.
धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल आणि नवीन विषय आत्मसात कराल. कला, लेखन, पत्रकारिता व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या सुटतील. घरगुती वातावरण आनंददायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना मानसिक ताण वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. ध्यान व योग ह्याचा रोज अवलंब करा. नियमित व्यायाम करा आणि सामाजिक जीवनात आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढीस लागणार आहे. गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे अध्ययन व ज्ञानवृद्धी होणार असून शुक्रग्रहामुळे नातेसंबंध व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 9. शुभ रंग आहे निळा व पिवळा. शुभवार आहे गुरुवार व शनिवार. व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी दत्तगुरूंना 1 वाटीभर अक्षता व 1 पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा मंदिरात बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि तुमच्या कामात सातत्य ठेवल्यामुळे यश प्राप्त होईल आणि हीच त्या गुरुची कृपा आहे असं समजून चाला.